हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि घरातली सगळी कामे आवरलेली आहेत आणि आज मला करायची आहे मंदिरची डीप क्लिनिंग ही करायची आहे. काही ऑर्गनायझेशन ही करायचे आहे. बरेच दिवस झाले आज करू उद्या करू राहूनच जाते. तर त्याला आता मला 3-4 तास तर लागणारच आहे. म्हणून त्याआधी म्हटलं देवाची देवपूजा करून घ्यावी, कारण की मग देवपूजा एकदाची राहिली की मग ती राहूनच जाते. 3-4 तास कुठे निघून जातात डीप क्लिनिंग करण्यामध्ये, तर देवपूजा राहून जाते. म्हणून म्हटलं आधी वरचं जे देवाचं स्थान आहे ते सगळं आधी स्वच्छ करून घेतलं. सगळे देव स्वच्छ करून धुवून घेतले, घासून घेतले आणि मस्त मग जागच्या जागी ठेवून दिले आणि मस्त देवपूजा करून घेतली. वरची जी ही देवाची जागा आहे तेवढीच साफ करायला आणि सगळे देव घासायलाही मला 2 घंटे या 3 घंटे लागतातच, कारण की मी अख्खं मंदिर अगदी शॅम्पूने स्वच्छ करून नंतरच देवपूजा करते. सगळे देवही स्वच्छ करते आणि मस्त माझी देवपूजा झालेली आहे. आणि तसेही आता 5-6 दिवस देवपूजा बंद होती आणि देवपूजा केल्याने घरातलं वातावरण अगदी मस्त प्रसन्न होऊन गेलं नाही का. देवघरामध्ये फुले वाहली की एक वेगळीच सुगंध अख्ख्या घरामध्ये फैलून जाते, मला तरी असं वाटते. आणि आता आज मी एक्स्ट्राची दुसरी काहीच कामे वाढवली नाही आहे, कारण की वरची पूजा केली आणि त्यानंतर मी लगेच खालची साफसफाई करायला सुरुवात केली. बरेच दिवस झाले यामध्ये जशी काही पण पूजाची वस्तू आणली की तशीच कोंबून ठेवली जाते. ते असते ना एक वेळेचा अभाव, आणि काही वस्तू आणली की मग जागा असली की ठेवा आत कोंबून, कुठे दिसतंय बाहेर कुणाला, अशा हिशोबाने मग ते साफसफाई करायचं राहूनच जाते. पण आज मी मनावर धरलं होतं, आज अख्ख्या मंदिरची डीप क्लिनिंग मला करायची होती आणि सगळं पुसून मस्त मला ऑर्गनाईजसुद्धा करून ठेवायचं होतं. आणि ऑर्गनाईज केल्याने एवढी जागा भरपूर शिल्लक उरते की तिथे दुसराही अजून सामान येऊ शकतो, एवढी जागा उरली जाते. आणि असंच कोंबून ठेवलं की मग जागाही राहत नाही आणि ते अस्तव्यस्तही दिसते. म्हणून आज मी मनावर घेऊन अगदी याचंही ऑर्गनायझेशन करूनच टाकलं. जसं सगळ्या घरामध्ये आपल्याला ऑर्गनायझेशनची जरूर पडते, तशीच मंदिरातही ऑर्गनायझेशनची जरूरत पडते. कारण की वस्तू आपापल्या जागेवर नीटनेटक्या ठेवल्या असल्या की मग जागाही खूप सारी उरते आणि वस्तूही इकडे तिकडे होत नाही. आणि मग ज्यावेळी आपल्याला वस्तू पाहिजे त्यावेळी एकदाच्या भेटूनही जातात. आणि बघा नीटनेटकं ठेवल्याने किती सारी जागा उरलेली आहे पहा. अगदी आधी तर असंच कोंबून ठेवलं होतं. पण चला, माझं मंदिर आज मस्त स्वच्छ झालेलं आहे. आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा ज्या रोजच्या रोज मला वस्तू लागतात म्हणजे धूपबत्ती अगरबत्ती वगैरे, त्याही मी वरच्यावरच ठेवून दिल्या आणि मस्त मंदिर माझं ऑर्गनाईज झालं. आणि त्यानंतर मग दुसरं काही मी शूट घेतलंच नाही, कारण की 3-4 तास मला ते सगळं ऑर्गनायझेशन आणि साफसफाई करता करता झालं होतं. आता दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला भेटत आहे आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मी सकाळी घरची सगळी कामे तशीच राहू दिली. आणि आज आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. हे आमच्या सुरतचं फेमस कुबेर भंडारीचं मंदिर आहे आणि इथं मला काही नारळ चढवायचे होते, त्यासाठी आले होते. आणि घरात बघू शकता पसारा जसाचा तसा पडलेला आहे, काहीसुद्धा आवरलं नाही. अगदी 10 वाजताच आम्ही घरातून निघले होते. आत्ताच घरी आले आणि ज्या कामासाठी गेले होते ते काम काही झालंच नाही. चला, चालू आहे ना ते अडप्टर जागा. ॲक्च्युली जायचं तर होतं मला 2 मंदिरांमध्ये. एक मोठा बडा गणेशचं मंदिर आहे, तिथंही मी दरवर्षी म्हणजे नाही, जसं वेळ मिळाला तसं जात असते. आणि आता नवीन वर्षही सुरू होणार आहे, म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शनही घेऊया आणि भोलेबाबाचंही दर्शन घेऊया. पण ते मंदिरच बंद झालेलं होतं. अगदी लवकर बंद होऊन जाते ते मंदिर, 11 वाजताच बंद होऊन जाते. फक्त मंगळवारी 12 वाजता बंद होऊन जाते. आणि आम्हाला कुबेर भंडारीच्या मंदिरामध्येच आम्हाला 12 वाजले होते. तिथं गेलो होतो आम्ही, पण ते मंदिरच बंद होतं. मग रिटर्न आले आणि काही गणपती बाप्पाचं दर्शनच झालं नाही. मग तिकडून आल्यावरती मला एक ट्यूबलाईट लावायची होती. किचनमध्ये खूप जास्त अंधार पडत होता, तुम्ही नोटीस केलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. 2 मंदिरामध्ये होतं, पण एक मंदिर बंद होऊन गेलं. आम्ही 12 वाजता तिकडे पोहोचले
काही नारळ चढवायचे होते मला, म्हणून गेले होते भोले बाबाच्या मंदिरामध्ये. आणि दुसरं आमचं सुरतचं एक मोठं फेमस मंदिर आहे गणपती बाप्पाचं, तिथेही जायचं होतं, पण 12 वाजले. ह्याच मंदिरामध्ये आम्हाला 12 वाजून गेले, मग ते मंदिरही बंद होऊन गेले. गेलो होतो तिथं, पण मंदिरच बंद झालं होतं. लवकर बंद होते ते मंदिर, जास्त उशिरापर्यंत उघडं राहत नाही. पण खूप खूप म्हणजे प्रख्यात आहे सुरतचं ते मंदिर. एखाद्या दिवशी तुम्हाला नक्कीच मी दाखवेल ते. आणि मग दुपारी आल्यावर इतके थकले की जेवण केलं आणि थोडा आराम केला, काहीच काम केलं नाही. आल्यानंतर मग ही ट्यूब कांडी लावायची होती, ती लावली. आणि आता त्यातच 1 घंटा निघाला आणि आता लगेच स्वयंपाकाला लागली. जास्त काही शूटही घेता आलं नाही. ट्यूबलाईट लावल्यावरती तुम्हाला व्हिडिओची क्लिअरिटी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. आधी फक्त एक बल्ब लावला होता, त्याने थोडा अंधारा वाटत होता. एक चूक मोठी झालेली आहे, मी तुम्हाला सांगेलच पुढे. पण आता ट्यूबलाईट लावली आहे तर तुम्हाला क्लिअरिटी कशी दिसते मला नक्कीच सांगा. चला तर मग. आणि ही ट्यूबलाईट लावायला घेतलं तेव्हा सुद्धा 2 तास इकडे लागून गेले. मग लगेचच मी स्वयंपाकाला लागली. आणि आज शॉर्टकट असं वरण चिकोल्या करायचाच बेत ठरवला, कारण की खूप जास्त उशीरही झाला होता. संध्याकाळचे अगदी 7:30 वाजून गेले होते, म्हणून फक्त डाळ चिकोल्या बनवल्या आणि त्यासोबत मस्त पापड ताक असा बेत होता आजचा. ॲक्च्युली ना ट्यूबलाईट लावण्यामागचं कारण हेच होतं. अख्ख्या घरामध्ये तर आम्ही POP केली, पण किचनमध्ये काही POP केलीच नाही. आणि आता इतका पस्तावा होतो आहे की 5,000साठी करून घेतली असती तर चांगलं झालं असतं. पण तेव्हा असं काही व्लॉग चॅनल सुरू करायचा प्लॅनच नव्हता, म्हणून म्हटलं जाऊ त्या किचनमध्ये काय एवढी गरज पडणार आहे. पण आता खूप जास्त पस्तावा होतो. आणि आता सिंगल रूममध्ये POP करायचं म्हटलं तर कोणी होच म्हणत नाहीये. त्यासाठी आतापर्यंत एक बल्ब लावला होता, तर नेहमीच्या रेग्युलर प्रमाणे कामासाठी तो पुरेसा होत होता. पण व्हिडिओमध्ये मग त्याची क्लिअरिटी एवढी काही येत नव्हती. थोडं अंधारच वाटत होतं, तुम्ही सुद्धा नोटीस केलंच असेल. म्हणून डिसिजन घेतलं की एक ट्यूबलाईट तरी लावून घ्यावी किचनमध्ये, म्हणजे जास्त अंधारही पडणार नाही. आणि मंदिरातही जाण्याचं हेच कारण होतं. पहा, नवीन वर्ष येत आहे आणि जास्त मोठ्या मी पार्टी तर काही करत नाही. फक्त देवाचं दर्शन घ्यायचं आणि नवं वर्ष सुरू करायचं. असंच आपलं साधंबाधं जे रोजचं रुटीन असते आणि तोच आपला एखादा कुठला संकल्प. म्हणून गेले होते दर्शनाला, पण तेही काही झालं नाही बाप्पांचं दर्शन. चला तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.